प्रेक्षकांनो, आपण बघतोय आनंदीचा आजचा म्हणजे 22 जुलैचा इंटरेस्टिंग आणि धमाकेदार असा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इथे शिल्पा त्या विचारतीये, तुझी हिंमत कशी झाली होती ग? बजावलं होतं ना तुला की हे लग्न विसरून जा म्हणून, आणि मुलांपर्यंत हे सत्य कधीही पोचता कामा नये, सांगितलं होतं ना मी तुला. तरी सुद्धा तू एवढी मोठी हिंमत केलीस, असं शिल्पा त्या विचारते आनंदीला. आणि कोणी सांगितलं होतं तुला हा शहाणपणा करायला, असं म्हणते ही शिल्पा. आणि सगळेजण आता शिल्पाकडे आणि आनंदीकडे बघतायत. शिल्पा परत म्हणते, सांग. तर आनंदी म्हणते, मी मुलांची आणखीन फसवणूक नाही करू शकत आहे शिल्पाताई, असं म्हणते. आणि लगेच ना एक तर धनुबिनू तोंड वाकडं करते. आनंदी पुढे म्हणते, मी हे सत्य लपवून समिताताईंच्या घरात कशी काय राहू शकले असते, आणि आज ना उद्या हे सत्य मुलांसमोर येणारच होतं, तेव्हा त्यांना काय वाटलं असतं, असं विचारते आनंदी शिल्पाला. आणि प्रेक्षकांना पुढे म्हणते, तेव्हा त्यांचा या अख्ख्या कुटुंबावरचा विश्वास उडाला असता. आणि कुठेतरी हे म्हणणं शिल्पाला पटतंय, पण ती तसं दाखवून देत नाहीये. पुढे म्हणते आनंदी, त्यांना वाटलं असतं मुलांना, की आपल्याच माणसांनी आपल्यासोबत विश्वासघात केलाय. इतके दिवस अंधारात ठेवलं होतं आपल्याच माणसांनी आपल्याला, असं त्यांना वाटलं असतं. माझ्या स्वार्थासाठी मी या घराचा पाया खोटेपणावर कसा रचू, असे प्रश्न आता आनंदी विचारते शिल्पात्याला. आणि शिल्पात्याचं तोंड जरा बंद झालंय. शिल्पात्या काहीतरी आनंदीला परत बोलणार त्याआधी इकडे बापू म्हणतात, बस कर शिल्पा, आनंदी जे काही बोलते ना ते 100% खरं आहे, असं म्हटल्यानंतर शिल्पा त्याचं तर अजूनच बोलती बंद झाली. आणि सगळे आता बापूंकडे बघतात. बापू म्हणतात, आनंदीने जे काही धाडस दाखवलंय त्यामुळे या घराची अब्रू आणि विश्वास टिकून राहिलेला आहे, असं सांगतात बापू. आणि शिल्पा त्या जर अशी म्हणजे पटल्यासारखी करते, पण ती दाखवून देत नाहीये. बापू पुढे म्हणतात आनंदीला, खरंच खरंच मला तुझा ना खूप अभिमान वाटतो. तर माई म्हणतात, शिल्पा, अगं हे सगळं सत्य मुलांना जर का बाहेरून जर का कळलं असतं, तर त्यांचा या घरावरचा विश्वास उडाला असता. देवाची कृपाच झाली बघ. आनंदीच्या प्रामाणिकपणामुळे पृथ्वी हे लग्न आणि हे नातं अगदी मोठ्या मनाने स्वीकारतोय. बघितलंस ना तू? तर लगेच ना प्रेक्षकांना इकडे धनू काय म्हणते बघा. शिल्पाताई, पण हा चमत्कार झाला कसा? नाही म्हणजे काय आहे ना, पृथ्वी अचानक असा काय एवढा बदलला? तर शिल्पाताई म्हणते, मलाही हेच कळत नाहीये. आणि मग तो फ्लॅशबॅक दाखवलाय, की पृथ्वी काय म्हणत असतो, की तू जे काही ह्या चिठ्ठीमध्ये लिहिलंयस त्याच्यामुळे आपल्या दोघांमधलं नातं अजून घट्ट झालंय वगैरे. आणि त्याने मारलेली जी काही आनंदीला मिठी आहे, हे फ्लॅशबॅक मधले सीन्स दाखवलेत बरं का इथे. एवढं सगळं कळल्यानंतर तो इतका शांत कसा काय होता, हा प्रश्न आता शिल्पाताईला पडलाय. माई सुद्धा जरासं गप्प बसतायत. तर बापू म्हणतात, कारण त्याचा या नात्याला विरोध नाहीये शिल्पा. आनंदी, त्याने तुला फक्त मिठीच नाही मारली, तर या घरची सून म्हणून सुद्धा तुला मान्यता दिलेली आहे, असं इथे बापू म्हणतात. आणि आनंदीच्या डोळ्यातनं आनंद अश्रू आलेत बरं का. माई पुढे म्हणतात, होय आनंदी, याचा अर्थ पृथ्वीने तुला स्वीकारलेला आहे. आणि हे ऐकून आता शिल्पा त्याचे डोळे मोठे करून बघते माईंकडे. माई पुढे म्हणतात, देवाने ऐकलंच आपलं. मोठ्या संकटातून आपण वाचलेलो आहोत, असं इथे माई म्हणतात. आणि बापू सुद्धा त्याला दुजोरा देतात. पण प्रेक्षकांनो, या सगळ्यामध्ये विद्याधर मात्र खुनशी नजरेनं सगळ्यांकडे बघतोय. शिल्पा तर तिकडनं तार 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 करत निघून जाते. आणि प्रेक्षकांना आता सगळे आनंदीचं कौतुक करतायत, आनंदीच्या जवळ असे जातायत. आता पुढे काय घडणार ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बरं का. आनंदीला बापू म्हणतात, आनंदी, आज मला खरंच तुझा अभिमान वाटतोय अगं. आणि आज तू एक मोठं एक धाडसाचं पाऊल उचललेलं आहेस, असं म्हणतात ते. आणि खरंच लोक म्हणतात ना, की एखादी गोष्ट चांगल्या मनाने केली की ती यशस्वी होते. तर तुझ्यामुळे आज हे घर घर म्हणून टिकून राहिलेलं आहे, असं म्हणतात. धनू पण तिकडनं तरातरा निघून जाते आणि विद्याधर पण गायब झालाय. तर बापू म्हणतात, मला तुझा खूप खूप अभिमान वाटतो. तर आनंदी म्हणते, बापू, मला सुद्धा खूप खूप आनंद झालेला आहे. प्रेक्षकांनो, सगळे इथे आनंदी चेहऱ्याने आहेत बरं का. बापू एवढं बोलून आता तिकडनं जातात. तर ही विद्या म्हणते, की आनंदीताई, तुम्ही म्हणाला होतात ना, की समदं नीट झालं तर सगळ्यांसाठी गोड शिरा करीन म्हणून. तर आनंदी हसून म्हणते, की हो, नक्की बनवते. चला आत जाऊया आपण, असं म्हणत आता सगळे आत गेलेत. तर प्रेक्षकांनो, इथे पडलेल्या चिठ्ठ्या ज्या काही आहेत फाडलेल्या, त्या विद्याधर सगळ्या गोळा करतोय सगळी गेल्यानंतर. आणि आनंदी आनंदगडे, आता झाला विद्याधरचा खेळ सुरू, असं म्हणतो त्या चिठ्ठ्यांकडे बघत. आणि खुनशी हसतोय बरं का, एक नंबरचं. नेमकं ह्याने चिठ्ठीमध्ये काय लिहिलंय आणि काय काय बदललंय हे मात्र कळायला मार्ग नाहीये. ते कळेलच
येणाऱ्या भागांमध्ये. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा, कारण सस्पेन्स किंवा काही गोष्टी असतात त्या शेवटीच कळतील आपल्याला. तर इथे पृथ्वी आणि आरतीचा प्रवास कसा चालू आहे बघूया. आता पृथ्वी तोपर्यंत फोन लावतो मितालीला आणि मितालीशी फोनवर बोलतोय तो. काय म्हणतो बघा. मिताली म्हणते, "हां दादा बोल ना." तर पृथ्वी म्हणतो, "हॅलो मिताली, तू पोहोचलीस का गं? काय परिस्थिती आहे तिथे आता? आणि आता म्हणजे डॉक्टर काय म्हणाले होते?" तर मिताली म्हणते, "हो, हो दादा, सगळं ठीक आहे. डॉक्टरने औषधं दिलेत. तो बरा आहे आता. तर तिथे कुठलीही मदत लागली तर मला प्लीज कॉल कर आणि पैशांची गरज लागली तर मी सुद्धा तिथे नसलो तर मी इथून सगळे अरेंजमेंट्स करेल." मिताली म्हणते, "काही काळजी करू नकोस. तू फक्त आपल्या मीटिंगवर लक्ष दे. आपला दिवस आपल्या क्लायंट्स आपला दिवस खूप महत्त्वाचा आहे आजच्या बिझनेससाठी. मी तुला सगळे अपडेट्स देत राहते." तर इकडे लगेच पृथ्वी म्हणतो, "मला प्रत्येक तासाला अपडेट्स हवेत. कीप मी पोस्टेड. मला कायम सांगत राहा." तर मिताली म्हणते, की "हो, हो दादा, मी ठीक आहे. मी फोन करेन तुला सगळं सांगत जाईल. तू तुझ्या मीटिंगची काळजी घे." असं परत एकदा म्हणते आणि फोन ठेवते. आणि प्रेक्षकांनो तिच्या चेहऱ्यावर टेन्शन आणि असं दुःख खूप दिसते. नेमकी काय भानगड आहे ती मात्र आपल्याला येणाऱ्या एपिसोड्समध्ये शेवटपर्यंत कळणार आहे. कारण काहीतरी इथे गोड बंगाल नक्कीच झालेला आहे आणि या प्रांजलने काहीतरी मोठाच्या मोठा पराक्रम केलेला दिसतोय. तो काय आहे? त्याच्या जीवाला कितपत धोका आहे? हे सगळं कळेलच. त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इकडे विद्याधर म्हणतोय, "वाह! वाह! आनंदी, स्वतःला लई शहाणी समजत होतीस ना तू. अगं बघ तुला थांगपत्ता बी नाही, की तू त्या चिठ्ठीत जे काही लिहिलं होतंस ना आणि पृथ्वीनं जे काही वाचलंय ना, त्यात जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. खरा खेळ या विद्याधरनं कधीच पलटवलेला आहे." असं स्वतःशीच बोलतोय आणि हसतो तो. आणि "आता दाखवतो मी तुला गंमत" असं म्हणत ना, त्या फाडलेल्या चिठ्ठ्या आहेत ना, त्या अशा एकत्र इकडे जोडतोय तो आणि सगळ्या व्यवस्थित लावतोय. म्हणजे जिप्सी पझल कसं आपण लावतो तसं त्या पद्धतीनं सगळं त्याने व्यवस्थितमध्ये लावून ठेवलंय. आणि आता तो बघा त्याच्यावरनं हातबीत फिरवतो आणि म्हणतो स्वतःकडे हसत आणि म्हणतो, "आता बघा हां, गंमत कशी आहे." ती चिकटपट्टी वगैरे घेऊन बसलाय. सगळी चिकटपट्टी वगैरे व्यवस्थित लावतोय बरं का ते फाडून त्या ब तुकड्यांना व्यवस्थित आणि जोडून ठेवतो सगळी व्यवस्थित अशी. आणि आता बघा पुढे काय घडणार आहे. पण त्याला हे कोणतरी करताना बघणार आहे आणि कोण आहे ते कळेलच तुम्हाला. आणि ती व्यक्ती जी काही आहे, जी ह्याला बघतेय, ती तोंड उघडेल का? विद्याधरचं नाव सांगेल का? ते बघूया आपण. पण आता त्याने फाडलेली चिठ्ठी जी काही आहे, ती सगळी जोडलेली आहे आणि तो वाचतोय ती चिठ्ठी. "प्रिय पृथ्वी, मला माहिती आहे, की तुमचा माझ्यावर खूप जास्त विश्वास आहे. पण हेही तितकंच खरं आहे, की मी या घरची मोलकरीण आहे आणि तुम्ही या घरचे मालक आहात. आणि हे बघा मला असं वाटतं, की हे घर सोडून जाण्याची हीच अगदी योग्य वेळ आहे. कारण मला अजिबात आवडणार नाही, की एका साध्या नोकरासोबत तुमची मैत्री आणखीन वाढावी. म्हणूनच मी हे घर सोडून कायमची चालली आहे." असं म्हणतो आणि स्वतःशीच इथे विद्याधर जोरात असतो. म्हणजे या विद्याधरनं कसली चिठ्ठी बदलली बघा. आणि ते पुढे काय म्हणतो बघा तो, "बिचारी आनंदी मनातल्या मनात लई खुश असेल बघा. पण तिनं सगळं सत्य पृथ्वीला सांगितलंय. पण तिला काय माहितीये, की ती चिठ्ठी मी बदललीये ते." आणि ते स्वतःशीच हसतोय परत आणि त्याला ते आठवतं, की कसं त्याने चिठ्ठी बदलून आणलेली असते आणि कशी लिहिलेली असते आणि "तुमची आई" असं लिहिलेलं असतं बरं का. आनंदी हे पण जर तो म्हणतो ना, ते सगळं इथे त्याला आठवतंय, की कसं त्याने बदलून रात्रीच्या वेळी ती चिठ्ठी उचलून आणली. परत ती तिथे होती त्या जागेवर कशी सरकवली. ह्या सगळ्या गोष्टी त्याला आठवतायत आणि तो मात्र इथे स्वतःशीच खुनशी असतोय. म्हणजे बघा, मोलकरीण आहे म्हणून मी आता या घरातून बाहेर पडतेय असं सांगितल्यामुळे, विद्याधरने लिहिल्यामुळे पृथ्वी असं म्हणतो, की "तू इथून पुढे कुठेही जाणार नाहीस. तू आमच्याबरोबर राहशील आणि तू या कुटुंबाचा भाग आहेस." असं सगळं त्याने पृथ्वीनं म्हटलेलं असतं. ते आत्ता कळलं, की तो एकदम असं का म्हणतोय ते. कळलं का प्रेक्षकांनो तुम्हाला सुद्धा, की या विद्याधरनं नेमकं या चिठ्ठीमध्ये काय-काय बदल केलेत ते? म्हणजे आनंदीनं जे मेन सत्य सांगितलेलं असतं त्याचा मागमूस या चिठ्ठीत अजिबात नाहीये. त्यामुळे प्रेक्षकांनो अजून सुद्धा पृथ्वी अंधारात आहे, की आनंदी नेमकी कोण आहे त्याची. तर आता इथे बघूया या प्रांजलला नेमकं काय झालंय, कसा झोपलाय बघा तो असा अशक्त होऊन एकदम बेडवर. आता मिताली येते तिथे जवळ बसतेय त्याच्या. तो असा ना किलकिले डोळे करून बघतोय. तर मिताली म्हणते, "असं वाटतंय ना तुझ्या ना 2 सटकन कानाखाली द्यावं.
तुझ्यावर विश्वास ठेवून आम्ही तुला त्या इकडे इव्हेंटला पाठवलं आणि तू आमच्या पाठीमागे हे सगळं करत होतास. अरे एकदा बघितलंय का आरशात स्वतःला? काय हालत केली तुझी तू?" असं म्हणत ना ओरडत असते आणि म्हणते, "तुझ्या अशा वागण्यामुळे ना मी सकाळी आत्तूशी खोटं बोलले आणि आता दादाला सुद्धा खोटं बोलले, की तुला फूड पॉइझनिंग झालंय. त्याच्याशी तर खोटे बोलेल रे मी, पण जेव्हा खरं कळेल ना, तेव्हा ते सहन नाही करू शकणार. स्पेशली आपली आत्तू हे सगळं सहन नाही करू शकणार. तुला तुला माहिती आहे ना, तिचा किती जीव आहे तो तुझ्यावर आणि आणि तरी सुद्धा तू असं दिवस-रात्र दारू पीत होतास?" असं म्हणून ना चिडून बोलते आणि म्हणते, "म्हणूनच हे तुझं लिव्हर खराब झालंय ना, बघितले मी तुझे सगळे रिपोर्ट्स जे काही आहेत." ते असं चिडून बोलते आणि म्हणते, "पण नाही हां, आता नाही हां प्रांजल, आता नाही. मी तुझं काही एक ऐकणार नाही. जोपर्यंत तू माझ्यासोबत येत नाहीस ना, तोपर्यंत मी इथून हलणार सुद्धा नाही. कळलंय ना तुला?" असं म्हणते आणि प्रांजलकडे बघते आणि बिचारी ना अशी खूप इमोशनल होते आणि रडतीये अक्षरशः त्याच्याकडे बघून. कशी अवस्था करून घेतली त्याने. खरंच वाईट वाटतंय त्याच्या या अवस्थेकडे बघून आणि खरंच जेव्हा प्रांजलचं सत्य जेव्हा सगळ्यांना कळेल, तेव्हा किती वाईट अवस्था होईल बाकीच्यांची सुद्धा. पण इकडे गाडीमध्ये जरा तू-तू, चांगली रंगली बरं का. इकडे ना आता आरतीला पेंग येते बरं का गाडीत. ती अशी डोळे मिटतायत तिचे आणि तिला पेंग येते हे पृथ्वी बघतोय आणि आता प्रेक्षकांनो पृथ्वी आरतीची कशी कळ काढतो बघा आणि पृथ्वी आता आरतीला हाक मारतो आणि बोलवतो, "हॅलो." तर लगेच ना आरती बघते त्याच्याकडे अशी. तर पृथ्वी लगेच म्हणतो, "गुड मॉर्निंग." आरती सुद्धा म्हणते, "गुड मॉर्निंग." पृथ्वी विचारतो, "झाली झोप तुझी?" तर आरती म्हणते, की "हो." पृथ्वी म्हणतो, "तुला काय चहा, पाणी, नाश्ता काही हवंय? थांबायचंय का आपण?" तर लगेच आरती म्हणते, "हो, चालेल." तर पृथ्वी चिडून म्हणतो, "चालेल काय चालेल? ड्रायव्हरच्या बाजूला बसून झोपायचं नसतं. एवढी बेसिक अक्कल नाहीये का तुला?" आरती म्हणते, "प्रत्येक वेळेला माझी अक्कल काढायची गरज आहेच का तुला? एकतर रात्री अपरात्री मला फोन करून असं अचानक मला मुंबईला यायला सांगितलंस. आले ना मी एका तुझ्या फोनवर. मी काय प्रवासाची तयारी केली होती का? एका फोनवर निघून आलेला मी. लागली झोप. एक काम कर, गाडी थांबव आणि मी मागे जाऊन झोपते." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "मागे जाऊन झोपते म्हणजे? मी काय तुझा काय पर्सनल ड्रायव्हर वगैरे आहे का?" असं विचारतो. तर आरती ना हसते त्याच्याकडे बघून. "कसलं वाटलं असतं ना तू माझा पर्सनल ड्रायव्हर असता असं भारी वाटलं असतं." असं म्हणून आरती सुद्धा कळ काढते बरं का या पृथ्वीची. आणि आता पृथ्वी म्हणतो, "तुझी जीभ जरा ना जास्त चालली बरं का आणि त्या आनंदीकडनं शिक काहीतरी. ती किती गोड, शांत, संस्कारी, मनमिळाऊ अशी आहे." असं म्हणत ना एकदम बघतो आणि आय रिअली लाइक हर. तर लगेच आरती म्हणते, "आवडणारच. शेवटी आम्ही आबा जाधवांच्या नाती आहोत आम्ही." तर पृथ्वी लगेच म्हणतो, "आनंदीचं कुटुंब ना खरंच खूप छान आहे." आता पृथ्वी पुढे म्हणतो, "आबा माझ्या पाठीवर जेव्हा थाप मारून जेव्हा मला मिठी मारतात ना, त्यावेळेला असं फिलिंग जे येतं ना, ते मी शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत." आणि ती आरची सुद्धा बापरे बाप! एंटरटेनमेंटचं पॅकेज आहे अगदी पॅकेज असं म्हणत दोघींबद्दल बोलतोय बरं का, म्हणजे सगळ्यांबद्दल बोलतोय तो. आणि इकडे आरती विचार करत असते, की आता तुझ्यापुढे म्हणजे तिच्याबद्दल काय बोलेल? त्यामुळे ती विचारते, की "आणि?" तर पृथ्वी म्हणतो, "आणि काही नाही." तर लगेच आरती अशी संशयाने बघते. "अरे माझ्या म्हणजे ती दाखवण्यानं म्हणजे माझ्याबद्दल असं विचारत असते." तर लगेच पृथ्वी म्हणतो, "संपली फॅमिली." तर लगेच, "अख्खी फॅमिली चांगली आहे म्हणालास ना तू. अगं आबांबद्दल बोललास, आर्चीबद्दल बोललास." तर लगेच हा मग म्हणतो, "आनंदीच्या कुटुंबामध्ये मी पण येते. खरं तर तिच्या आधी येते मी. मोठी बहीण आहे मी तिची." असं म्हणत ना आरती ओरडून बोलते. तर लगेच पृथ्वी म्हणतो, "ओ हो, हो. मला तुझा मुद्दा कळला आता. तुला माझ्या तोंडून स्वतःचं कौतुक ऐकायचंय तर." तर लगेच आरती म्हणते, "नाही, नाही. असं काही नाहीये. तुझ्यासारख्या गर्विष्ठ माणसाकडून माझ्याबद्दल काहीच ऐकण्यात मला इंटरेस्ट नाहीये." असं आरती म्हणते. तर लगेच पृथ्वी म्हणते, "नाही, नाही, नाही, नाही. मला कळतंय तू ज्या पद्धतीनं वकिली करतेस ना, त्याच्यावरून मला कळतंय की तुला माझ्या तोंडून तुझ्याबद्दलच ऐकायचंय." तर लगेच इकडे आरती म्हणते, "अरे हो, साहजिकच आहे ना. कारण तू काय म्हणालास, की आनंदीचं अख्खं कुटुंब चांगलं आहे. मग तू आर्चीबद्दल बोललास, आबांबद्दल बोललास आणि मग माझ्याबद्दल 2 वाक्य चांगलं बोलशील असं वाटलं होतं मला. पण मी विसरलेच मी कुणाकडून अपेक्षा ठेवतेय." असं आरती म्हणते. तर विद्याधर म्हणतोय, "त्या पृथ्वीच्या डोक्यामध्ये ना मी वेगळाच भुसा भरलेला आहे. आता ह्यो गैरसमज जो काही आहे ना, तर असा एका जिवंत बॉम्ब आहे ना तो गैरसमज, जो माझ्या गाडीत लागलेल्या सुरुंगापेक्षा बी मोठा ब्लास्ट करणार आहे." आणि ते तो स्वतःकडेच बघतो, हसतो. पण प्रेक्षकांनो तिकडे धनू आली आहे तेवढ्यात आणि ती म्हणते, "अहो, तुम्ही
तुम्ही बदललीत ही चिठ्ठी? अहो, अहो का करताय तुम्ही असं? का करायलाय? का? कशासाठी? असं ती चिडून आणि अगतिकतेनं विचारते आणि म्हणते, "नका करू हे सगळं तुम्ही. नका वागू असं. काय गरज होती हो तुम्हाला?" तर आता विद्याधर ना धनूकडे बघतो बरं का आणि रागानं उठून जवळ येतो धनूच्या. धनू ना एकदम म्हणते, "नाही, नाही. चुकलं माझं. मला माफ करा." तर धनूचा ना असं गाल-बील धरतो इकडे विद्याधर आणि म्हणतो, "तुला किती वेळा सांगितलंय की हे थोबाड जे काही आहे ते बंद ठेवत जा म्हणून. होय, मीच बदललंय ते सगळं. मीच बदलली ती चिठ्ठी. तू काय वाकडं करणार आहेस माझं? सांगणार आहेस तू सगळ्यासनी? सांगणार आहेस? बोल, बोल." तर इकडे "अहो डुकायले सोडा" असं म्हणत ना आता धनू हात सोडून देते. तर इकडे विद्याधर म्हणतो, "तुला ना तू अशी ऐकणार नाहीस. थांब, थांब." तर इकडे धनू म्हणते, "नाही, नाही मी कुणाला नाही सांगत. मी काय नाही बोलत." तर इकडे विद्याधर काय करतो ड्रेसिंग टेबलच्या इथली कात्री घेऊन येतो आणि म्हणतो, "तुला थांब. तुझी ना मी जीभच कापून टाकतो." धनू हात जोडत म्हणते, "नाही, नाही, मी मी नाही कुणाला सांगणार. भाऊजींना पण नाही सांगणार, आनंदीला पण नाही सांगणार. मी कुणालाच नाही सांगणार. मला मला काय बी करू नका. प्लीज, प्लीज." तर ते विद्याधर म्हणतो, "होय नव्ह? अशीच शहाण्यासारखी राहा. फायद्यात राहशील तू अशीच शहाण्यासारखी राहिलीस तर. आणि आता हो बाहेर, हो बाहेर." म्हणून रूममधनं जरा कमी हाकलूनच येतो. "हो बाहेर. चल, निघ इकडनं." असं म्हणत ना तिला बाहेर काढतो बरं का रूममधनं. तर विद्याधर आता धनश्रीला हाकलून देतो आणि म्हणतो, "या पृथ्वीला या गैरसमजाच्या अंधारात असाच ठेवायचा आहे मला. तो जेवढा चिडल, तेवढाच माझ्यासाठी माझा पुढचा प्लॅन अजून खतरनाक होईल." तर प्रेक्षकांनो इकडे पृथ्वी म्हणतोय, "आरती." आता शांतपणानं बोलतोय बरं का आणि म्हणतोय, "तुला खरंच जाणून घ्यायचंय ना तुला, की मला तुझ्याबद्दल काय वाटतंय ते?" तर आरती म्हणते, "नाही, संपला विषय. जाऊ दे तिकडे." तर पृथ्वी म्हणतो, "आरती, मी सिरियसली विचारतोय अगं. तुला खरंच जाणून घ्यायचंय ना?" तर आरती ना बोल म्हणते बरं का. तर पृथ्वी म्हणतो, "आरती तुला सांगू का? मी तुझ्या आधी आनंदीला भेटलो. मग मला कळलं, की तू तिची मोठी बहीण आहेस आणि आनंदी इतकी गोड, सुसंस्कृत, मनमिळाऊ, तर तू सुद्धा गोड, सुसंस्कृत, मनमिळाऊ अशी असशील असं मला वाटलं." असं पृथ्वी बोलतोय. ते जसं-जसं पृथ्वी बोलतोय तसं-तसं आरतीच्या चेहऱ्यावर इकडे हास्य येतंय. पण पृथ्वी पुढे म्हणतो, की "पण ते मला नुसतं वाटलं होतं. तू तशी अजिबात नाही आहेस. एक नंबरची तू चेटकीण आहेस, चेटकीण." तर इकडे आरती म्हणते, "तू मला चेटकीण म्हणालास, चेटकीण? बास, बास. हे बघ, मी हे खपवून घेऊ शकत नाही. आत्ताच्या आत्ता गाडी थांबव, मला खाली उतरायचंय." तर पृथ्वी म्हणतो, "हे बघ, वेड्यासारखं वागू नकोस. आपण एका प्रोफेशनल मीटिंगला चाललोय. सो प्लीज बी मॅच्युअर्ड हो." तर लगेच ना इकडे आरती म्हणते, की "चेटकीण म्हणताना कुठे तुझा मॅच्युअरपणा गेला होता रे?" असं म्हणून विचारते. "आणि आत्ताच्या आता गाडी थांबव, नाहीतर मी चालत्या गाडीतनं उडी मारेल." तर पृथ्वीना दरवाजा लॉक करतो आणि म्हणतो, दरवाजा लॉक आहे. तू कुठेच जाऊ शकत नाही." तर आरती म्हणते, "आत्ताच्या आता गाडी थांबव, नाहीतर नाहीतर मी ही काच फोडीन हां समोरची." म्हणजे त्याचाच फोन उचलते आणि की नाही त्याला गाडी थांबवायला सांगते. तर आता पृथ्वी म्हणतो, "अगं, अगं माझा फोन, माझी गाडी. अगं थांबवतो, थांबवतो, थांबवतो. थांब, थांब. थांबवली, थांबवली." असं म्हणत ना भर रस्त्यात आता पृथ्वीने गाडी थांबवली. रिलॅक्स, शांत, शांत असं म्हणत आधी फोन काढून घेतो आणि आरती म्हणते, "खड्ड्यात गेलास तू आणि खड्ड्यात गेली तुझी मीटिंग." आणि आता असं म्हणत ना आरती गाडीतनं उतरली आणि पृथ्वी इथे गाडीतनं हाका मारतोय, "आरती, आरती, आरती." असं करत बिचाऱ्याला मस्ती अंगाशी आली. तर आता बघूया पुढे काय घडतंय ते. तर आता शिर्के आणि युगंधर दोघं जण बोलतायत. शिर्के म्हणतात, "मालक साहेब एक बोलायचंय." "बोला की शिर्के." तर आता शिर्के म्हणतात, "मालक साहेब, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे, की कंपनीच्या बाबतीमध्ये कुठल्या बी निर्णयामध्ये तुमचा फायनल शब्द असतो हा. पण त्यामध्ये कंपनीमधले कुठल्याही कोण सुद्धा तुमच्या विरुद्ध एक शब्द सुद्धा काढत नाही त्या निर्णयांमध्ये. पण आज तुमचा एक एम्प्लॉयी म्हणून नव्हं, पण तुमचा जुना जवळचा मित्र म्हणून ना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय." अशा शब्दात आता शिर्के बोलायला चालू करतात आणि म्हणतात, "तुमचा या अवॉर्डला न जायचा निर्णय मला अजिबात पटलेला नाहीये मालक साहेब. त्या अवॉर्ड कंपनीच्या वतीनं मेल करायला माझी बोटं नाही ती तयारच होत नव्हती. माझी हिंमतच होईना झाली, की तुम्ही अवॉर्डला येत नाही असं सांगायचं. एवढी मोठी अवॉर्ड सेरेमनी आहे मालक साहेब आणि तुम्ही जरा पण विचार करा ना, की तुम्ही किती मोठी माणसं येणार असेल तिथे." तर लगेच ना युगंधर म्हणतात, की "शिर्के, मी तुम्हाला माझा निर्णय जो काही आहे तो आज सकाळीच सांगितलेला आहे." तर शिर्के पुढे म्हणत असतात, "मालक साहेब, अहो हा मिळालेला पुरस्कार हा तुमच्या एकट्याचा नाहीये हो. अहो निंबाळकर इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कामगाराच्या कष्टाचा आणि मेहनतीचा पुरस्कार आहे. त्याचा सन्मान आहे तो." असं म्हणत शिर्के पटवायचा प्रयत्न करत असतात आणि मग पुढे म्हणतात शिर्के, "ज्या क्षणी तुम्ही स्टेजवर जाऊन तो पुरस्कार घेता ना,
त्या क्षणाला आपल्याकडे काम करणाऱ्या शेकडो कामगारांचा आत्मविश्वास आणि मनोबल 1000 पटीनं वाढणार आहे. मालक साहेब अहो, मी हात जोडून विनंती करायले हो. प्लीज, प्लीज तुम्ही एकदा त्या अवॉर्डला नकार द्यायचा तुमच्या विचारावरचा फेरविचार करा तुम्ही. तर इकडे युगंधर म्हणतो, "शिर्के, एकदा सांगितलंय नव्हं?" तर प्रेक्षकांनो, "पोचलं मालक साहेब" असं म्हणत शिर्के गप्प बसतात. आता तोपर्यंत युगंधरचा फोन वाजलाय आणि शिल्पात फोन केलाय बरं का युगंधरला. आता शिल्पाताई काय सांगते बघा युगंधरला फोनवर, "युगंधर, हे बघ, आत्ताच्या आत्ता तू घरी ये." तर आता युगंधर म्हणतो, "अगं, मी फॅक्टरीत कामं पडली अगं." तर शिल्पात्या म्हणते, "मला काही ऐकायचं नाहीये. या क्षणी तू घरी ये, बास." तर लगेच ना इकडे युगंधर विचारतो, "माई-बापू ठीक आहेत ना?" तर आता शिल्पात्यांना तर हो म्हणते. तर आनंदी म्हणजे विद्याधरने परत काही केलं नाही ना? तर शिल्पाताई म्हणते, "तू आत्ताच्या त्या क्षणी घरी येतोयस की मी वेगळं पाऊल उचलू? सांग मला." असं म्हणत आता शिल्पाताई फोन कट करते. तर ताई पण ना, आत्ताच्या आता मला घरी जावं लागेल असं म्हणत आता युगंधर सांगतो शिर्केला आणि बाहेर पडतो. तर प्रेक्षकांना आता आनंदी समिधाच्या फोटोजवळ येऊन उभी राहिली आणि बोलतीये ती आता त्या फोटोसमोर येऊन. ती म्हणते, "समिधाताई." आता काय-काय म्हणते बघा हां ही आनंदी. "समिधाताई, आज खऱ्या अर्थाने तुमच्या मुलांनी मला मनापासून स्वीकारलंय. तुमचे आभार जितके मानावेत ना, तितके कमी आहेत." आणि आता हे विद्याधर ऐकतोय बरं का तिकडनं येऊन. आनंदी पुढे म्हणते, की "कारण आता तुमचेच संस्कार आहेत हे, ज्यांच्यामुळे पृथ्वी हे इतकं मोठं सत्य इतक्या समजूतदारपणे स्वीकारू शकला तुमच्या संस्कारांमुळे. मला तर इतकी भीती वाटत होती ना, की नक्की काय होईल? मी म्हणजे हे हसतं-खेळतं घर या सत्यामुळे विखुरलं तर जाणार नाही ना, अशी मला शंका वाटत होती. पण पृथ्वीने ही परिस्थिती ज्या प्रकारे हाताळली ना, त्यात तुमचे आणि मालक साहेबांचे संस्कार अगदी अगदी नीट दिसून येतात, असं आनंदी कौतुकाने म्हणते. अगदी समाधानाने बोलते आणि पुढे म्हणते, "समिधाताई, तुमचे हे सगळे उपकार मी या जन्मात कधीच विसरू नाही शकत." असं म्हणते बरं का ती. आणि विद्याधर मात्र इकडे हसतोय तिच्याकडे बघत. कारण त्यालाच माहिती आहे त्यानं काय केलंय ते. तर इकडे आनंदीनं छान असा नैवेद्य दाखवलाय शिऱ्याचा. वाटी ठेवते, नैवेद्य दाखवते, नमस्कार करते समिधाच्या फोटोला आणि आता विद्याधर आनंदीच्या जवळ जातो आणि आता काय म्हणतो बघा हा विद्याधर, "वाह! आनंदीबाई, वाह! चेहऱ्यावर आनंद एकदम धबधब्यासारखा व्हायला लागलाय." असं म्हणत खुनशी हसतो आणि म्हणतो, "चांगला आहे, चांगला आहे." तर आनंदी म्हणते, "वाळणारच ना. घ्या, तुम्ही सुद्धा तोंड गोड करून घ्या." असं आनंदी बोलते आणि म्हणते, "मी तुम्हाला म्हटलं होतं ना, की द्वेष कितीही मोठा असला, तरी सुद्धा शेवटी विजय हा खऱ्या प्रेमाचाच होतो." असं म्हणते आनंदी आणि म्हणते, बघा, आज प्रेम, विश्वास आणि मैत्री या तिन्ही गोष्टींचा विजय झालाय." तर विद्याधर असे वेगवेगळे लुक्स देतोय. आनंदी पुढे म्हणते, "म्हणूनच म्हणते मी तुम्हाला, की खऱ्या प्रेमाला आणि सत्याला कमी लेखायची चूक नका करू." असं सांगते ते. आणि आता विद्याधर ना एकदम आनंदीकडे बघत राहतोय. आनंदी तिकडनं बाहेर पडते आणि प्रेक्षकांनो विद्याधर बघा आता काय बघतो आनंदीकडे पाठमोरं आणि स्वतःशीच इथे हसतोय तो आणि मनात तो म्हणतो, की हसून घे आनंदी, तू हसून घे. मारून घे मला तू टोमणे किती मारायचे ते. पण ह्याच्यापुढे तुझ्या नशिबात फक्त आणि फक्त रडणं लिहिलेलं आहे. तुला तुझा आनंदाचा फुगा हा जो काही हवेत उडायला लागलाय ना, तो क्षणभंगुर आहे. ज्या सुखाच्या भ्रमात तू तरंगायला लागलीयेस ना, तो तुझा एक गोड गैरसमज आहे, गोड गैरसमज. आणि ज्या दिवशी हा भ्रमाचा भोपळा फुटल ना तुझा, त्या दिवशी तुझ्या आनंदाच्या चिंधड्या-चिंधड्या उडतील. कारण प्रत्यक्षात ती चिठ्ठी पृथ्वीनं अजून वाचलेलीच नाहीये. त्यामुळे त्याच्यासाठी तू अजून बी त्याच्यासाठी तू याची मैत्रीण आणि या घरातली एक साधी मोलकरीण आहेस. आणि ज्या दिवशी त्याला कळल, की तू त्याच्या बापाची दुसरी बायको आहेस, त्या दिवशी या घरात भडका उडल भडका, असं विद्याधर म्हणतो. आणि त्या भडक्याने निंबाळकरांची हवेली ही जी काही आहे ना, ती जळून जाईल आणि तेव्हा तू रडशील आणि यो विद्याधर हसल. हा विद्याधर खुश होईल असं स्वतःशी तिथे तो म्हणतोय आणि एक जोरात हसतो बरं का. प्रेक्षकांनो खरंच असं होईल का? काय नेमकं घडेल ते बघत राहूया.
तर उद्याच्या भागामध्ये इकडे युगंधर आता शिर्केंना सांगतोय, की अवॉर्ड फंक्शनवाल्यांना नकाराची मेल पाठवली नाही ना अजून, तर त्यांना आत्ताच्या आत्ता मेल करा आणि त्यांना सांगा, मी आणि आनंदी दोघं जण हा पुरस्कार स्वीकारायला येतोय. पण आनंदीला मात्र आलं एक वेगळंच टेन्शन, की ती अंध असल्याचं तिला दिसत नसल्याचं सत्य युगंधरपर्यंत येईल का? याचं टेन्शन तिला आलंय. नेमकं काय घडणार? युगंधरला कळेल का, की आनंदी अंध आहे, तिला दिसत नाही? ह्या गोष्टी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, जर रिव्ह्यू आवडत असेल तर प्लीज छान-छान कमेंट करा, जेणेकरून आम्हाला मोटिव्हेशन मिळत जाईल आणि बघायला विसरू नका आनंदी. धन्यवाद.